Hello students, today we will see about living world and classification of microbes. मायक्रोऑर्गॅनिझम यांचं क्लासिफिकेशन या फर्स्ट लेसनमध्ये आहे आपलं. तर आज आपण स्टार्ट करू. तर फर्स्ट टॉपिक आहे त्यामध्ये बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. सो आपल्याला ॲडॅप्शन माहीत आहे. ॲडॅप्शन म्हणजे ॲनिमल्समध्ये काय झालं होतं, चेंज झालं होतं त्यांच्या सर्व्हायवलच्या हिशोबाने, त्यांच्या फूड इंजेक्शनच्या हिशोबाने, त्यांच्या डिफेन्सच्या हिशोबाने. म्हणजे एरिया कसा आहे, थंड आहे का गरम आहे, नंतर ते फूड कसं घेतात आणि दुसऱ्या ॲनिमल्सला कॅप्चर करतात किंवा प्लांट्सवरच जगतात किंवा इन्सेक्ट्स खातात. डिफेन्सवर ते दुसऱ्या शत्रूंपासून बचाव कसं करतात. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये काय झालं होतं, ॲडॅप्शन आहे ना. ॲडॅप्शन म्हणजे जसं का एक्झाम्पल जिराफ. आता जिराफ म्हणजे बकरी. ते बकरी होती पहिले आणि हळूहळू हळूहळू झाडाची उंची वाढत गेली आणि त्याला पाला खाण्यासाठी ते मान वर करत एवढी मान वर झाली का जिराफची मान खूपच मोठी आहे आता, आहे ना, खूप लांब असते ना. तर हा कशाचा, याला किती वर्ष लागतात, हजारो वर्ष लागतात. तर हे कशाचं एक्झाम्पल आहे, ॲडॅप्टेशनचा आहे ना. तर ॲनिमल्स यांना कॅप्चर करण्यासाठी म्हणजे त्या नवीन चेंज झालेल्या एन्व्हायरमेंटमध्ये जगण्यासाठी ॲडॅप्शनमधून जावं लागते. ते स्वतःला ॲडॅप्ट करतात. तर त्यांच्यामध्ये खूप स्पेसीजसुद्धा आढळल्या. काही ॲनिमल्स सेम दिसत होते, जसं का कॅट. आता कॅटमध्ये काय येते माहिती आहे का, कॅट याच्यामध्ये टायगरही येईल, याच्यामध्ये लॉयनही येईल. ठीक आहे. तर कॅट, टायगर, लॉयन हे एकाच जातीमधले आहे. ठीक आहे. पण त्यांच्या शरीराची रचना वेगळी आहे, त्यांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन थोडंसं वेगळं आहे, बॉडी स्ट्रक्चर. ओके. ते वेगवेगळ्या जागी राहतात. तर हे काही सेम स्पेशीजमधले आहे, पण त्यांच्यामध्ये काही चेंजसुद्धा थोडंसं झालेलं आहे. तर असं फास्ट एकदम मोठा एरिया बनला. एवढ्या मोठ्या जातीमध्ये, जसं का एक्झाम्पल आहे 2011मध्ये सेन्सस म्हणजे पॉप्युलेशन काउंटिंग होते, 87 मिलियन स्पेशीज भेटल्या आपल्या अर्थवर, ज्याच्यामध्ये लँडवर आणि सीवर म्हणजे 8,70,00,000पेक्षा वर स्पेशीज भेटल्या, जे जमिनीवरही होते आणि समुद्रामध्येही होते. आता यांना यांना काउंट करण्यासाठी, यांच्या प्रॉपर्टी समजण्यासाठी आपल्याला यांना काय करावं लागेल, क्लासिफाय करावं लागेल. ठीक आहे. सो दे आर डिवायडेड इन ग्रुप्स अँड सबग्रुप. म्हणून त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहे का, काही डिफरन्स आहे का, याच्या हिशोबाने त्यांनी काय केलं, सायंटिस्ट लोकांनी काय केलं, त्यांना डिफरन्शिएट केलं, वेगवेगळ्या पार्ट्समध्ये त्यांना क्लासिफाय केलं, जेणेकरून त्यांना स्टडी करणे इझी जात होते. एक्झाम्पल आहे कार्ल लिनियस यांनी 1735मध्ये 2 किंगडममध्ये क्लासिफायला आपला ॲनिमल्सला, लिव्हिंग वर्ल्डला क्लासिफाय केलं, जसं का व्हेजिटेबलिया आणि ॲनिमिलिया म्हणजे प्लांट ॲनिमल. त्याची स्टडी करून हॅकेल 1866मध्ये मग 3 किंगडम केले, प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स. प्रोटिस्टा आपल्याला नंतर आहेच. नंतर 1925मध्ये यांच्यावर स्टडी करून यांच्या पुढचे सायंटिस्ट आले, चॅटोन. यांनी काय केलं, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्समध्ये ग्रुप केले. 1938मध्ये कोपलँड होते, त्यांनी 4 किंगडम बनवले, मॉनेरा, प्रोटिस्टा, प्लांट आणि ॲनिमेलिया. ओके. तर हे जे क्लासिफिकेशन आहे, तर द प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला ग्रुपमध्ये, सबग्रुपमध्ये डिवाइड करणे म्हणजे काय होते, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. यांची स्टडी करून, या चौघांची स्टडी करून 5th सायंटिस्ट आपल्याला भेटले, रॉबर्ट हार्डिंग विटेकर, ज्यांनी 1969मध्ये 5 ग्रुप्समध्ये ॲनिमल्स म्हणजे ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय केलं. ते एक अमेरिकन इकॉलॉजिस्ट होते. तर यांचं क्लासिफिकेशन हे वाईडली यूज होते. यांचं क्लासिफिकेशन एकदम स्पेसिफिक होता, चांगला होता, डिटेल्डमध्ये होता. म्हणून यांची स्टडीज आपल्याला या लेसनमध्ये आहे. तर त्यांनी कसं क्लासिफाय केलं तो बघू आपण. फॉर दिस क्लासिफिकेशन विटेगर कन्सिडर्ड फॉलोइंग क्रायटेरिया. त्यांनी काही क्रायटेरिया कन्सिडर केला. पहिला होता कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. प्रत्येक ऑर्गॅनिझम हा सेलपासून बनलेला आहे ना, आपल्याला माहीतच आहे. सेल इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर सेलचा स्ट्रक्चर कसा आहे, त्याच्यावरून प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. आता सेल्समध्ये काय बनलेलं असते माहीत आहे का, त्याचे छोटे छोटे ऑर्गॅनेल्स असते ना,
मायटोकॉन्ड्रिया असते, गॉल्जी बॉडी असते, सेल वॉल असते, सायटोप्लाझ्म असते, न्यूक्लियस असते, आहे ना. एवढ्या खूप वस्तू असतात त्याचे जे ऑर्गनेल्स छोटे छोटे, जसं आपल्यामध्ये लिव्हर, किडनी, लंग्स आहे ना, ब्लड आहे, तसेच सेल्समध्ये सुद्धा छोटे छोटे ऑर्गन्स आहेत. तर छोटे आहे म्हणून त्यांना काय म्हणतो, ऑर्गनेल्स. तर मायक्रोस्कोपमध्ये आपण बघत असतो. मायक्रोस्कोपमध्ये बघताना आपल्याला जर क्लिअरली त्याचे ऑर्गनेल्स दिसत नसेल, चांगल्या रीतीने आपल्याला दिसत नसेल, एकदम आपण ओळखू नाही शकत का हे कोणता ऑर्गन आहे किंवा न्यूक्लियस आहे का नाही का नसल्यासारखं आहे, तर ते आहे प्रोकॅरियोट. ठीक आहे. आणि न्यूक्लियस खूप चांगल्या प्रकारे दिसत असेल, खूपच डेव्हलप असेल, आपल्याला इझिली आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो, पूर्ण ऑर्गनेल्स मस्त चांगल्या प्रकारे वर्क करत असेल, तर ते आहे युकॅरियोटिक. ओके. नंतर कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. नंतर ते ऑर्गॅनिझम कशा प्रकारे कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचा. तर युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर खूप सिम्पल डिझाईन राहील त्याची, खूप सिम्पल ऑर्गॅनिझम राहील. आणि मल्टीसेल्युलर जे खूप आहे, जसं काय एक्झाम्पल आपण ह्युमन, आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहोत. थर्ड आहे मोड ऑफ न्यूट्रिशनमध्येही क्लासिफाय केलं विटेकरनी. प्लांट्स जे ऑटोट्रॉपिक आहे आणि फोटोसिंथेसिस करतात. फंजाय जे सॅप्रोफायटिक आहे, म्हणजे मेलेल्या प्लांट्सवर आणि ॲनिमल्स यांच्यातला रस काढून हे जगतात, म्हणजे सॅप्रोफायटिक. नंतर ॲनिमल्स जे हेट्रोट्रॉपिक आहे, दुसऱ्यावर जगतात, आणि इंजेस्टिव्ह हे दुसऱ्याला खातात. ओके. अशा प्रकारेही तिसरा त्यांनी क्रायटेरिया यूज केला. चौथा लाईफ सिस्टीम. कशी लाईफ सिस्टीम आहे, तर प्लांट हे प्रोड्युसर्स आहेत, म्हणजे हे जेवण बनवतात. ॲनिमल्स हे कन्झ्युमर्स आहे, बनवलेलं जेवण खातात. आणि फंजा हे डिकम्पोजर्स आहे, हे या दोघांनाही हे जे मेले त्यांच्यावर हे जगतात, म्हणजे सॅप्रोफायटिक म्हणतो आपण त्याला. आणि फिफ्थ आणि लास्ट क्लासिफिकेशन त्यांनी केलं फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे डेव्हलपमेंट, इव्हॉल्युशन कसा होतो, विकास कसा होतो. तर प्रोकॅरियोटिक हे युकॅरियोटिकमध्ये चेंज होऊ शकतात किंवा झाले. नंतर युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर हे एकासोबत कॉलनी जमा करून म्हणा, एका बॉडीमध्ये जमा करून, हे नंतर विकास कसा झाला यांचा, डेव्हलपमेंट आपला इव्हॉल्युशन कसा झाला मल्टीसेल्युलरमध्ये. ओके. बाजूला चार्टही दिलेला आहे, या चार्टवरच आपला पूर्ण लेसन बेस आहे, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक हे युनिसेल्युलरच असतात, ज्याच्यामध्ये किंगडम मॉनेरा आहे, कारण की याच्यामध्ये डिस्टिंक्ट वेगळं ओळखू न येणारे ऑर्गनेल्स आहेत. युकॅरियोट याच्यामध्ये वेगळे ओळखू येणारे ऑर्गनेल्स आहे, जे दोन पार्ट्समध्ये आहे, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. याच्यामध्येही युनिसेल्युलर आहे, याच्यामध्ये आहे, पण फरक काय सांगितलंच मी तुम्हाला, ऑर्गनेल्स नाही दिसत, ऑर्गनेल्स दिसतात. तर युनिसेल्युलर याच्यामध्ये प्रोटिस्ट आहे. मल्टीसेल्युलरमध्ये तर मग नंतर आपण येतोच, जसं का पहिला आहे फंजाय, सेल वॉल आहे फंजायमध्ये. फंजाय म्हणजे सरळ मशरूम लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, पण ऑर्गॅनिझम हा फोटोसिंथेसिस करू शकत नाही. आता सेल वॉल आहे, फोटोसिंथेसिस नाही, पण इथे प्लांट सेल वॉल आहे आणि फोटोसिंथेसिस सुद्धा होते. आणि फिफ्थ आहे ॲनिमेलिया, ज्यामध्ये आपण येतो नो सेल वॉल आहे, आपल्या बॉडीच्या सेल्समध्ये सेल वॉल प्रेझेंट नाही आहे. ओके. दुसरी गोष्ट आहे सेल वॉल असते किंवा का नसते. सेल वॉल असते म्हणजे प्लांटमध्ये किंवा फंजायमध्ये सेल वॉल असते, कारण की हे पळून जाऊ शकत नाही इकडे तिकडे, ऊन वारा पाऊस यांना सहन करा लागते, म्हणून सेलची जे बाहेरची लेअर आहे त्याला सेल वॉल म्हणतो, भिंत, ते कव्हर करते त्या सेलला. पण आपण पळून जाऊ शकतो ना, आपण झालो कॅट झालं, डॉग झाले, हे काय करू शकतात, पळू शकतात, हे सावलीमध्ये जाऊ शकतात, जास्त ऊन झाली तर, पाऊस आला तर आपण लपू शकतो, म्हणून आपल्याला गरज नव्हती सेल वॉलची, म्हणून आपल्या बॉडीमध्ये सुद्धा सेल वॉल नाही आहे. तर आजच्यासाठी एवढंच, कारण की जास्त व्हिडिओ मोठा झाला तर तुम्ही बघत नाही हे मला माहीत आहे, म्हणून आपण छोटे छोटे टॉपिक कव्हर करू. तर होमवर्क आहे आजच्यासाठी इथून रॉबर्ट हार्डिंग विटेकरपासून तर इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे, प्लस हा चार्टसुद्धा लिहायचा आहे. तर हे लिहिलं तुम्ही तर आजच्या टॉपिकमध्ये हे एवढं महत्त्वाचं आहे. ओके. म्हणून हा लिहून घ्या आणि चांगल्या रीतीनं अभ्यास करा. आणि मी जेवढं शिकवतो तेवढं एकदा बुक काढून, म्हणजे एकच पेज शिकवला म्हणून एकच पेज चांगल्या रीतीनं वाचून घ्यायचं आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.